हा आहे आपला चाळीसगावातील सिग्नल पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा एरिया. इथे बघू शकता तुम्ही जास्तीत जास्त रश राहतो. हा धुळे पुलाकडून येणारा रस्ता आहे, तो तिकडून बडगाव रोड आहे. आणि हा इकडून आहे हिरापूर रोडकडून येणारा रस्ता, तो समोरून घाट रोडकडून येणारा रस्ता आहे. इथे या सर्कलमुळे पूर्ण क्राऊड होत असतो. इथे तुम्ही बघा हा वळवायला इथं पूर्ण येईल. आता इकडचे पण लोक थांबतील. ब्राईट करतो का त्याला ब्राईट? नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी जवळ. उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आम्ही चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आम्ही उभे आहोत. आणि इथे चाळीसगावकरांसमोर आम्ही मागणी केली की या प्रशासनाकडे मागा. लोक हे संडास आणि मुतारी नाव काढलं का लोकांना लज्जा उत्पन्न होते, पण हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी. जर संडास आणि मुताऱ्या जर नसतील चाळीसगाव शहरात तर एवढ्या लोकांनी जायचं कुठे? तुम्ही बघा किती ट्रॅफिक. आणि ही लोक तास 4 तास फिरतात शहरातही लोक, त्यांनाही लकवीचा प्रॉब्लेम असतो. तसंच खेड्यातून महिला येतात, मुली येतात, म्हातारी ग्रस्त येतात, ज्यांना शुगरचाही त्रास असतो, त्यांनाही मुतारींचा लकवीचा त्रास आहे. मग त्यासाठी जागोजागी मुताऱ्या पाहिजे. पण होत्या त्या मुताऱ्या या लोकांनी खाल्ल्यात, बळकावल्यात आणि नगरपालिका प्रशासन या गोष्टींना सपोर्ट करतो. हे चाळीसगावकरांसाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. जिथे जिथे मुताऱ्या गेल्या 50 वर्षापासूनच्या मुताऱ्या होत्या, त्या मुताऱ्या अद्ययावत करणं कर्तव्य होतं. त्यांचं रिन्युएशन करणं कर्तव्य होतं. ते तर सोडून द्या, त्या अक्षरशः बळकावल्या गेल्या तिथपर्यंत यांनी दुर्लक्ष केलं. तर हा चाळीसगावकरांबद्दलचा द्रोह आहे. इथे तुम्ही नोकऱ्या करतात, कामं करतात आणि हा द्रोह तुम्ही जर करत असाल, इकडे रस्त्यात नका उघडू, या नाही इकडे या ना, रस्त्यात येतो या तर इकडे. तर अशा पद्धतीने हा चाळीसगावकरांबद्दलचा तुमचा द्रोह आहे. त्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. सुसज्ज मुताऱ्या दिल्या पाहिजे. चाळीसगावला अडचणी काय काय आहेत? मुताऱ्या नाहीत, पार्किंग झोन नाहीत, रस्त्यावर गाड्या पार्क होतात, ट्रॅफिकमुळे अनेक ॲक्सिडेंट्स होतात, एक ना अनेक गोष्टी आहेत. आणि यामुळे चाळीसगावकरांना अनेक अपघातांना सामोरे जावं लागते. तर आमच्यासोबत काय ना संजय सोनवणे साहेब आलेले आहेत, त्यांनाही बोलावंसं वाटलं याबद्दल 2 मिनिटं. विषय चांगला आहे. इरादा भक्कम आम्हा चांगली योजना आहे, चांगली स्कीम आहे, म्हणजे चांगलं विधायक काम आहे. हां, परंतु होतं काय गाव पातळीच्या राजकारणापासून दिल्लीपर्यंत धर्मावर आधारित चालू सर्व आहे. हां, विधायक कामांकडे पूर्णपणे जनतेचं कसं दुर्लक्ष करायचं आणि आपली पोळी कशी भाजून घ्यायची हे सर्वच पक्षाच्या राजकारणाचं लक्ष आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या जो इरादा कुठला पक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी जनतेने कौल दिला पाहिजे या पक्षाला. परंतु होतं काय, इथे प्रस्थापित लोक असतात, कुणी काही करत नाही. बरोबर. ही स्कीम कल्याणकारी योजनांवर खर्च करतो. अरे पण विधायक कुठं आहे तुमचं? बेसिक नाही आहे. ज्या Basic भौतिक नाही. सुविधा दिल्या पाहिजे त्या नाही आहे. भौतिक सुविधा हेच पाहिजे. चकवाला आहे फक्त. म्हणून या देशाची लोकशाही कधी हुकुमशाही होते की काय असाही प्रश्न निर्माण होते. किती वाटते अशी भीती वाटते, फार भीती वाटते. आपल्या पक्षावर टीका करायची गरज नाही, पण सर्वच पक्ष जरा एकत्रित जास्त दाखवणीतले वाटतात. राजकीय पक्ष म्हणून जे सत्तेत असते, सत्तेच्या पक्षांची नैतिक जबाबदारी आहे की जनतेला तुमच्याबद्दलचा विश्वास वाटावा, भीती न वाटावी. आणि म्हणून मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्या भौतिक सुविधा आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि चाळीसगावकरांसाठी बाब
आणि म्हणून आम्ही हा प्रश्न लावून धरत आहोत की संडास मुताऱ्या तुम्ही अद्ययावत करा, जागोजागी करा. संडास मुताऱ्या नसतील तर लोकांनी जायचं कुठे, काय उघड्यावर लघवी करायची का? हा निर्लज्जपणा प्रशासनाने लक्षात घ्यावा आणि ते गेंड्याची कातडी न पांघरता कुठेतरी संवेदनशील व्हावं असं आमची अपेक्षा आहे. खेड्यापाड्यातला एक जटिल प्रश्न असा असतो, वेळेवर पाणी येत नाही. या हां वेळेवर पाणी येते नळाचं प्यायला. हां तो फार कठीण प्रश्न आहे. हो, पाहुणे येते फोन करतात, पाणी आहे का तुमच्याकडे, तेव्हा आम्ही येऊ, असे विषय आहे. कोणत्या गावाचे आता आपण कारगाव. तर बघा, व्हिडिओनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचे ग्रामसेवक, तुमचे सरपंच याविषयी काम करता की नाही याबद्दल विचारलं गेले पाहिजे. स्वतंत्र गेलं व्यवस्था आहे, पंचायत समिती, एवढा मोठा स्टाफ, एवढं सगळं कार्यरत आहे. तर लोकांना पाणी मिळालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये, पहिलेही आहे. शिक्षण आणि आरोग्य मिळालं पाहिजे. तर ग्रामीण भाग विकसित झाले पाहिजे. ग्रामीण भागातून लोकांचे शहराकडे लोंढे येतात, तर हे चुकीचं आहे आणि शहरावर ताण पडतो. तर लोकांनी खेड्यांमध्ये राहिलं पाहिजे, खेड्यात त्यांना या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. तर भाऊंनी जो प्रश्न मांडलेला आहे, तर फडगाव ग्रामपंचायतीने सर्वात प्रश्न आहे यावर निश्चित विचार केला पाहिजे, काम केलं पाहिजे. संडास मुताऱ्यांचा जटिल प्रश्न आहे. लोकांना संडास मुतारी म्हटलं का लाज वाटते, बोलायला कसं बोलायचं, नाही, पण ती बोलायला गरज आहे पाहिजे. ना, कुठे कराल, कुठे कराल. तर अशा पद्धतीने आम्ही अशा ठिम्म प्रशासनाचा आम्ही निषेध करू. व्हायलाच पाहिजे, निषेध व्हायलाच पाहिजे. तुला काही म्हणायचं का पवन, म्हणायचं का, हे माझ्याकडे बोलायचं तुला, पवन दादा बोला. बोल काय म्हणतो? पाहिजे तो प्रश्न आज सरांनी मांडला आहे तो योग्य आहे. बऱ्याच आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये बरेच खेडे, 100 ते 150 Very खेडे good. जॉईंट आहे आपल्या चाळीसगाव तालुक्यात. Yes. बरेच लोक बाजार करायला येतात इथं. ते सकाळी बाजार करायला महिला आली तर तिला संध्याकाळ होती इथून जायला. इथं संध्याकाळी इथं 8 तास इथं तालुक्यात आल्यामुळे तिची बरीच गैरसोय होती. महिलांना टॉयलेट बाथरूम नाही इथं, त्यांना लघवीची गैरसोय होती. बऱ्याच गोष्टींना त्यांना सामोरं जायला लागतं. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे, हा ठिकठिकाणी टॉयलेट झालंच पाहिजे, लघवीची सोय झालीच पाहिजे, बाथरूम वगैरे झाले. कारण की यांना बाजार करायला आले तर कमीत कमी त्यांना 7-8 तास लागतात. खेड्यावरचे जे लोक येतात बरोबर, त्यांना 7-8 तास लागतात. बरोबर. आपल्या इथल्या जर तालुक्यातले जे लोक आहेत स्थानिक, इथले जो चाळीसगाव तालुक्यातले जे शहरी भागातले, ते ठीक आहे, ते कमीत कमी 1 तासामध्ये जर एखादी महिलाला लघवी वगैरे लागली असेल तर ते 1 तासामध्ये घरी जाऊ शकते. बरोबर. पण खेड्यावरची महिला 1 तासामध्ये घरी जाऊ शकत नाही. कारण की ते येतात, त्यांच्या काही ठिकाणी गाड्या नाही आहे, काही ठिकाणी बसेस नाही आहे, काही ठिकाणी बस येते तर तिचा टाईम असतो सकाळी 9 वाजता असती, तर नंतर त्यांना संध्याकाळी असते परत जायला बस. तर त्यांना ते जाऊ शकत नाही की 1-2 तासामध्ये आपण घरी पोहोचू शकतो. यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, महिलांना किडनीचे प्रश्न निर्माण होतात, किडनीचे प्रश्न कारण त्या लघवी दाबून बसलेल्या असतात आणि महिलांचे अनेक आजार आहेत आणि त्यांना स्वच्छतेच्या बाबतीने बरेचसं प्रिकॉशन घ्यावं लागतं. पुरुषांपेक्षा त्यांना जास्त गरज आहे, गरज आहे आणि म्हणून सर्व पुरुषांनी यासाठी मैदानात उतरणं आवश्यक आहे आणि आवाज उठवणं आवश्यक आहे की नाही? आणि आवाज मानवी हितासाठी योग्य निर्णय हा. या, मानवी हितासाठी डायरेक्ट जगाचा निर्णय या, बिलकुल जगाच्या मानवी हितासाठी निर्णय आहे सर तुमचा. व्हेरी गुड. तुम्हाला अभिनंदन करतो. तुम्हाला बोलायला संधी दिली. प्रस्थापित बोलायला संधी देत नाही कुणाला इथे. हा, जनतेचा आवाजच येऊ देत नाही बाहेर. नाही, आवाज बाहेर दाबला जातो इथे. बरोबर. चौथा स्तंभ ह्या पत्रकारितेचा, मीडियाचा. नाही, आम्ही पत्रकार नाहीत, आम्ही जनतेचा आवाज बनावा यासाठी आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी स्थापन केली. निर्भय आहोत आम्ही आणि आमची निशाणी आहे CCTV. जे असेल ते ओपन, कोणालाही झाकून लपून कोणाचंच काही चालणार नाही. जे असेल ते. आपल्या इथं चाळीसगावमध्ये कॉम्प्लेक्स सुद्धा बरेच आहे. जसं गणेश कॉम्प्लेक्स झालं, अशा 2-3 ठिकाणी कॉम्प्लेक्स आहेत. तिथं सुद्धा लगेच व्यवस्थित स्वच्छता नाही, साफसफाई नाही. यासाठी नगरपालिका फेल्युअर आहे. कारण आता हे पण कॉम्प्लेक्स आहे, इथे स्वच्छतागृह अद्ययावत पाहिजे आहेत. तर आम्ही महिलांना या माध्यमातून एक सांगू इच्छितो, स्वच्छतेसाठी किंवा लघवीला जाण्यासाठी किंवा कुठल्याही हॉटेलवर, हॉस्पिटलमध्ये तुम्ही बिनधास्तपणे जाऊ शकता. असं समजायचं नाही मी तिथे आवाज दिला. मी
हॉटेलवर जेवायला नाही गेली आणि मग मला कसं जाऊ देते? तुमचं एवढा ओव्हरलोडिंग जाऊ राहिलं. तुमचा हक्क आहे, तुमचा हक्क काय करणार? आहे. आणि म्हणून तुम्ही हॉटेल, हॉस्पिटल्स, काही दुकानं, मॉल्स इथे सुद्धा तुम्ही टॉयलेटला जाऊ शकता. जर जाऊ देत नसतील तर या फेसबुक लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर पण असणार आहे. तर तुम्ही आम्हाला 100% कॉन्टॅक्ट करा. त्या मॉलचं, त्या जो विरोध करेल त्याचं योग्य तो समाचार घेतला जाईल. धन्यवाद. थँक्यू. दादा येतो. ओके दादा. हे बघा.